मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. बरं मामा, येतो मी. नाही नाही, थांबा की. राहू द्या ही पैसे, काळजी करू नका. अहो तसं नाही, पण तुमची पण मेहनत आहेच की. नको नको, हे चला उरकारा लवकर, साधारण काम चालू करायचं, लवकर या चला. शीतल, पुष्पी कुठे गेली होती का? काय माहित, शेजारी गेल्या होत्या वाटतं. जीजी, जीजी, हे घ्या. काय पण म्हणशील तर, पण आज माझं काय मन देवपूजा करण्यात लागत नाही बघ. जीजी, अहो नका लय विचार करू, समज नीट होईल. अगं कसं होईल? नाही जीजी, होईल, बघा तुम्ही. आणि जीजी, तुम्ही बी असं बोललात तर कसं होणार? आज पतूर ह्यांनीच तारलंय, हितनं पुढं बी हेच आपल्याला ह्यातनं बाहेर काढतात. वय देवानू, माझ्या एवढ्या जेडीचं समजा चांगलं आणि नीट होऊन द्या बघा. अगं जेडे ढूर किस्ता झालाय, फक्त जरा चुलीत. मामी, ही घ्या चहा. आणि हे काय हो, तुम्ही तर मिश्री सोडली होती ना? तू ग बस, तुला काय करायचंय ग? आली मोठी शिकवणारी मला. तुझी कामं बघ जा की. मम्मी, अगं जर हळू आवाजात बोल की, हर्षवर्धन झोपलेत ना. अगं वय वय. बर, मी इथं ठेवते, तुम्ही नंतर घ्या. काय नको मला चहा, अहो मामी, असं काय करताय? तुझ्यामुळेच झालं हे सगळं. तेव्हा जर माफी मागितली असतीस तर आज ही येळ आली असती का? हो पण मामी, मी काल आलते की, पण त्यांचं. अगं आता अक्कल येऊन काय उपयोग आहे का? अगं काय वाईट केलंय ग माझ्या पोरीने तुझं? का वाटतोय एवढं टपलीस तिच्या? मामी, असं का बोलताय तुम्ही? कप तो चहा उचल आणि जा निघितलं. मामी, अहो आत्ताच्या आत्ता हितनं निघ, नाहीतर. अगं मम्मी, अशी किती वेळ आता तोंड पाडून बसणार आहेस? अगं मग काय करू तर जेडे? ही बया समोर आली का नाही की तिचं थोबाडच फोडायची इच्छा होती बघ. अगं तवाच जर तिने माफी मागितली असती तर आज ही येळ आली असती का सांग बरं? आज चांगलं तुझ्या लग्नाच्या पूजेला आम्ही मिरवत आलो असतो का नाही त्या बंगल्यात? माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर करून ठेवलाय बघ तिनं. मम्मी, जाऊ दे आता. सारखं तीस तीस काढून काय होणार आहे का? आणि आपल्याला माहितीये ती शितली कशी येते. पण पप्पा आणि जीजीला कळणार ना ते. अगं तीच तर, त्यांच्यावर तर काय चिटूक केलंय तिने कुणास ठाऊक. वय ग, आता एवढं सगळं होऊन बी तिचीच बाजू घेणार बघते. जेडे, माझं तर काय डोसकच चालणं झालंय बघ. त्यात तुझी ती सासू बी काय साधी नाही. आपल्यालाच कशी सगळी भेटतात असली कुणास ठाऊक. मला तरी एकाच गोष्टीचं टेन्शन आलंय बघ आता. कसलं? तिने जर सगळं तुझ्या नंदच्या नावावर केलं
आणि भैयांना प्रॉपर्टीतनं बाहेर काढलं तर तसं काय नाही होणार. अगं काय बी होऊ शकतं. त्यात तुझा नवरा बी शहाणा, त्यानं तर जरा नमतं घ्यावं का नाही. तो बी डोसक्यात राग घालून बसलाय. त्यांचं काय चुकलं असं वाटत नाही बघ मला. जयडे 2 दिवस कुठं नाही झालं लग्नाला तवर बाजू घ्यायला लागलीस वे. अगं जयडे, उद्या त्यांच्या भांडणात आपल्या सपनांना काडी लागली म्हणजे मग बस. मग आयुष्यभर पश्चाताप करायला लागल. म्हणून आत्ताच सांगते तुला. काय? अगं हे बघ, तू गोड बोलून जरा त्यांना समजून सांग. आपल्याला काय पाहिजे का नाही ती आपल्या नवऱ्याकडनं कसं करून घ्यायचं हे जमलं पाहिजे बघ. ते आणि कसं बोलायचं आता? अगं ती कळतं बरोबर, पण जयडे काय बी झालं तरी हर्षवर्धनची इस्टेट तुझ्या नावावर झाली पाहिजे. ज्या घराच्या दारात काल आपला अपमान झालाय ना ती घर तुझ्या नावावर झालंच पाहिजे. आणि ही एकदा होऊ दे मग बघ. नाही तुझ्या सासूला गोट्यात झोपायला लावलं ना तर विचार. लई घामटा काढलाय बघ त्या पायीनं. रेडिओ आणि कुणी लावलाय आणि गाणं बी कुठलं लावलंय बघ की. या रेडिओवाल्यांना बी आपल्या नशिबावर हसायची हुक्की आली वाटतं. रेडिओ कुणी लावलाय? अहो भैया, ही काय करताय तुम्ही? ते ठेवा बरं झाडू पाहिला खाली. ते झाडू? अहो हर्षवर्धन काय चाललंय? कशाला घेतलाय झाडू? ठेवा बरं तो झाडू. ठेवा ठेवा. काय मामा आहे, आधीच तुम्ही मला तुमच्या घरामध्ये राहायला जागा देऊन लय उपकार केलात बघा. त्यात आमच्या सख्याने आम्हाला घराबाहेर काढलं, पण तुम्ही काय असं केलं नाही. तर इथं बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं बरं, म्हणून आम्ही काहीतरी काम करतोय. आणि त्यात मी या घरचा जावई. लोक काय म्हणतात? हाव, कशाला कोण काय म्हणतंय तवा? आणि कशाला लोकांचा विचार करायचा आहे? नाही नाही मामा, पण मला हे पटत नाही. काय शीतल, तुम्ही तरी समजून सांगा ना मामांना. ओ भैया, तिला कशाला काय विचारताय? ह्या घराची मालकीन मी आहे.